सर बोलावलं तुम्ही? नाही म्हणजे झालं काय की आमदार साहेबांनी ॲडमिशनसाठी तुमच्या नावाची शिफारस केली आहे, पण खरं सांगू का तुम्हाला, या ना राजकारणी मंडळींचं काय खरं नसतं बघा. आणि झालं आहे काय की त्यांनी तुम्हाला शिफारस केली म्हणून सांगितलं आणि तुम्ही देखील लगेच बॅगा उचलून इकडे आलात. म्हणजे मला काय म्हणायचं की येण्यापूर्वी एक कॉल केला असता तर बरं झालं असतं ना. म्हणजे मॅडम, आपण यांना आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही देऊ शकत. सर पण अचानक काय झालं? आय मीन इज देअर एनी इश्यू? यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का सर? साधना मॅडम, आपण यांना ॲडमिशन्स देऊ शकत नाही आहोत. अहो जर सीट्सच अवेलेबल नाही आहेत तर आपण कुठून देणार ॲडमिशन? नाही काय आहे की म्हणजे यांना दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल किंवा मग गावाला परत जावं लागेल. सर अहो असं का बोलायला आहे? आम्ही गावाकडे परत नाही जाऊ शकत. प्लीज असं नका ना बोलू. सर हे बघा, मी लय मोठं मनात सपान घेऊन आलोय हो. मी आबासनी तर शब्द बी दिलाय की मी इथं येईन, लय शिकीन आणि लय मोठं नाव कमवेन. त्यांनी लय विश्वासाने इथं पाठवलंय हो. तुम्ही असं नका ना बोलू. द्या की आम्हाला ॲडमिशन. स्टॉप इट, स्टॉप इट, प्लीज थांबवाय सगळ्यांनी. अरे हे प्रिन्सिपलची केबिन आहे एवढं तरी कळतं ना तुम्हाला. मी पुन्हा सांगतोय मुली की अगं सीट्सच अवेलेबल नाही तर आम्ही कुठून देणार ना ॲडमिशन. मॅडम प्लीज यांना घेऊन बाहेर जा तुम्ही. नाही सर प्लीज असं नका करू हो. माझं सपन आहे हो एकच. तुमच्या या कॉलेजमध्ये लय शिकायचं आहे आणि गावाकडे जाऊन असंच मोठं कॉलेज बांधायचं आहे हो मला. प्लीज प्लीज असं करू नका. मला द्या की ॲडमिशन. मी पाया पडतो तुमच्या. त्याच्यात बाळा इथे रडून काही होणार नाही आहे. मी तुला नाही ॲडमिशन देऊ शकत. प्लीज मला समजून घ्या ना मॅडम. प्लीज नाही मॅडम. सर प्लीज द्या ना सर. ॲडमिशन करून घ्या की आमचं. सपान फुलले होते कमा